नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। या क्षणाला मी आहे पुण्याच्या महात्मा फुले वाड्यामध्ये आणि माझ्या सोबत आहेत बाबा आढाव। माझ्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे, अनोखा क्षण आहे। नव्या काळामध्ये महात्मा फुलेंचे विचार महाराष्ट्रात रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी बाबा आढावने जी काम केलेलं आहे ते ऐतिहासिक आहे। बाबा आढाव ही व्यक्ती नाहीत, तर बाबा आढाव हा इतिहास आहे। आज मी प्रयत्न करणार आहे या इतिहासाची वाटचाल, या इतिहासाचा प्रवास, या इतिहासाची खोली जाणून घेण्याचा। बाबा, माझ्या दृष्टीने हा एक मोठा क्षण आहे तुमची मुलाखत घेणं, कारण गेल्या 50-55 वर्षात 60 वर्षामध्ये तुम्ही जे काम केलंय महाराष्ट्रामध्ये त्याला तोड नाही असं माझं स्वतःचं मत आहे। पण आपण या महात्मा फुले वाड्यामध्ये बसलेलो आहोत। इथे तुम्ही अनेक वेळा आलेला असाल, या वाड्याचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून तुम्ही प्रयत्न केलेले आहेत। इथे आल्यावर तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण होतात? नाही, प्रथमतःच मला एक निक्षूनपणे सांगितलं पाहिजे तुमच्या पिढीला की आम्ही इतिहास आहोत असं म्हणू नका, तर आम्ही वर्तमान आहोत एवढं तुम्हाला मान्य व्हावं असं मला वाटतं। तुम्ही वर्तमान तर आहातच बाबा, पण तुम्ही इतिहास घडवलेला आहे। नाही, माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढा होता की गेल्या 60 वर्षात तुम्ही इतिहास घडवलेला आहे। नाही, माझं निखिल म्हणणं असं आहे, तरी इतिहासात जमा ते करू नका असं मला। तुम्हाला इतिहासात कोणीच जमा करणार नाही, ते आम्हाला परवडणार नाही। तर या वाड्यात जेव्हा मी येतो ना, तर मला असं वाटतं की एक तर फुल्यांचा जो अखंड आहे की फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म जो शेवटी नंतर सांगितला, आणि त्यांचं म्हणणं होतं की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन असं काही प्रार्थना की देता येतं का? फार छोट्या 8 ओळीचं आहे, पण मला मोह आवरत नाही म्हणायचा, म्हणून मी मुद्दाम असं म्हणतो। सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे। सत्य सर्वांचे सुखाचा आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजोर, काडी भंडाचा तो नीर। सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची वाराळ, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी। सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर। अशी आता ही वाढवता येते, मध्ये त्याचे धुरपदात मी थांबलो नाही, वेळेचा प्रश्न आहे म्हणून। पण आपल्या लक्षात येईल की तुम्ही तर सत्याचा शोध घेणारी मंडळी आहात, आणि फुले शेवटी जे सांगतायत, जो दांभिकपणा वाढलाय तो जरा सोडा। इतकं तर आपण जे जागेवर बसलो, आता हे सुधारलेलं आहे सगळं, पण इथं ह्याच अंगणामध्ये मजुरांनी येऊन रविवारचं जेवण केलेलं आहे, समुदाय कांदा भाकरी चटणी गावणार, हलगी वाजवलेली आहे, दांडपट्ट्याचे खेळ केलेले आहेत वगैरे, सगळ्या त्या आठवणी सगळ्या जाग्या होतात। माणसातल्या भेदाभेदावर त्यांनी जो प्रहार केलेला आहे त्याची जाणीव इथं प्रकर्षाने होते। असं वाटतं की या दोघा माणसांनी एवढं प्रचंड त्या काळात केलेलं कार्य आणि आज आम्ही करत असलेलं कार्य, निखिल, खूप खूप तफावत जाणवते तुला मी सांगतो। खरी लढाई आम्ही अजून खेळतच नाही आहोत, आणि आता तर भांडवलशाही आणि जातीयंत या दोन्हीच्या विरोधात लढायचं म्हटलं तर फुल्यांना बाजूला करून चालणार नाही। तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्राने महात्मा फुल्यांवर अन्याय केला? म्हणजे माझा हा भाग कसा आहे, अन्याय कशी केली? उपेक्षाच केली आहे ना। अन्याय काय? महात्मा फुले स्वतःला व्यक्तिगत काही मागत नव्हते, म्हणून मी तो अन्याय शब्द माझा ह्या शब्दात असण्याला विरोध आहे। अशासाठी आहे की फुले मांडत होते ते सर आमच्यासाठी मांडत होते, आणि त्यांची उपेक्षा आम्ही केलेली आहे। म्हणजे सत्यशोधक चळवळीला ब्राह्मणेतर चळवळीत ढकलून देऊन संपलं। नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या प्रयत्नानंतर ते दलित चळवळीशी जोडलं गेलं म्हणून समजा, नाही तर फार म्हणजे ब्राह्मण्य शब्द त्याने वापरला तो त्यांनी केवळ ह्याच्यासाठी नाही वापरला, सनातनी सगळ्या धर्मांच्या सनातनी होती तेव्हा ठीक आहे, हा मुद्दा आहे। म्हणून उपेक्षा आजही उपेक्षा सुरू आहे, आजही त्यांच्या आकाराची पूजा होते। आता तिथं सावित्रीबाई फुल्यांना आणि यांना दोघांना एकत्र बसवले, आकारांची पूजा होते इथे, पण विचारांचं काय? उलट असं झालेलं, आता एक फॅशन तयार झाले की जे विचाराने पूर्णपणे विरोधी आहेत, म्हणजे संघाचे सरसंघ चालक मोहनराव भागवत जर इथे येऊन जर फुल्यांना नमन करायला तर आणि वंदन करायला तर काय करायचं तुम्ही मला सांगा। तर असं म्हणजे ज्या दांभिकपणाला महात्मा फुलेंनी आयुष्यभर विरोध केला
तो दांभिकपणा आता फुल्यांच्या बाबतीतही होतोय. आता ती मगाशी सांगितलेली प्रार्थना आहे, शारदा स्तवन, सरस्वती सवदन, तिकडे काहीतरी त्यांचं त्या मदरसेमध्ये चालत असेल, अल्लाह काही ते काय अकबर चालत असेल, पण ही प्रार्थना शिक्षण खात्याने कंपल्सरी का नाही करायची? म्हणजे जनगण मन किंवा वंदे मातरम प्रमाणे महाराष्ट्रामध्ये सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, आणि त्याच्यावरचं विश्लेषण आणि त्यातले ईश्वर शब्द, पण सत्य ईशा वर्जूप आहे. तुम्ही सत्याचा शोध घेत जाल तसंच ईश्वराची गरज तुमची कमी होत जाईल, हे फुले सांगताय. म्हणजे मला असं वाटतं की आता हे विलक्षण आहे. म्हणजे मी स्वतःला तरी असं मानतो. तुम्ही मला म्हणता की हे फुल्यांचे वारस आहेत, ते लोक म्हणतात, पण आम्ही उन्हे पडलो तेवढं थोडं मी सांगेन. बाबा तुम्ही म्हणताय तुम्ही उणे पडलात, पण गेली 60 वर्ष 60-65 वर्ष तुमचा हा प्रवास चालू आहे. हा महात्मा फुलेंनी म्हटल्याप्रमाणे सत्याचा शोध चालू आहे. मला तुम्हाला इथे विचारायचं आहे, अगदी मला सुरुवातीच्या काळात न्यायचं आहे, हा शोध सुरू कुठे झाला? लहानपणापासून आजपर्यंत आपण सगळा प्रवास करूया, पण अगदी लहानपणी या विचारांच्या पाठी आपण जायला पाहिजे, यासाठी काहीतरी करायला पाहिजे, हे पहिल्यांदा तुम्हाला कधी वाटलं? एक तर काय निखिल, फुल्यांचा हा वाडा आणि माझा जन्म यात साधारणतः अर्धा किलोमीटर अंतर आहे. अच्छा, तुमचा जन्म इथे जवळ झाला? भवानी पेठेत. माझे वडील थोडेसे व्यापारी होते आणि व्यापारात मंदी मिळते गेले. आता मला त्यांचं काही आठवत नाही. 1930 सालचा माझा जन्म, मी जन्मल्यानंतर साधारणतः 3-4 महिन्यांनी वडील गेलेले आहेत आणि आम्ही 5 भावंड. वडील वारल्यानंतर आम्ही आजोळी आलो. आईचे वडील हे सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीकडे होते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 1925 साली महात्मा फुल्यांचा पुतळा उभा राहावा टिळकांच्या ऐवजी म्हणून जो ठराव महानगरपालिकेत मांडला गेला, पुणे नगरपालिकेत मांडला गेला, त्याचे माझे आजोबा अनुमोदक होते. जेधे हे सूचक आणि विठ्ठल सखाराम झेंडे हे माझे आजोबा अनुमोदक होते. असा ते आमच्या घरात थोडासा संबंध होता. दुसरं असं होतं की माझ्या आजोळी शाहू महाराजांचा फार हे होता. म्हणजे शाहू महाराजांचे, त्यांचा जन्म आणि शाहू महाराजांचा जन्म एका काळात झालेला असल्यामुळे शाहू महाराजांशी संबंधित होते ते, म्हणजे ते होते. त्यामुळे आजोळी माझ्या हा वारा होताच. पण मला तरी मी म्हणेन की तरी तशी परखड जाणीव नव्हती. जाणीव झाली ती असं म्हणायला हरकत नाही. अगदी साने गुरुजींचं पाहिलं आम्ही सेवादलात ह्याचा काही भागच नव्हता. म्हणजे सेवादलात मध्ये हे नव्हतंच. जरी आम्ही सेवादलाच्या शाखेवर जात होतो तरी हे नव्हतं. तुम्ही सेवादलाच्या शाखेवर लहानपणापासून जात होता? म्हणजे मी इथं शाखा नायक होतो. या भागात कामगार शाखांचा मी नायक होतो. राष्ट्रीय सेवा दलात म्हणजे रात्रीच्या शाखा ज्या सुरू करायचं ते तिथंच सुरू झालं. मी सुरू केलं होतं. म्हणजे मी केलं होतं. म्हणजे पण कसं सुरुवात झाली? सेवादलाच्या शाखेवर तुम्ही जायला कशी सुरुवात झाली? कारण तुमच्या घरामध्ये सत्यशोधकी परंपरा होती. सांगतो ना, त्याच्यात एक भाग असा होता, तो जो 42चा काळ होता, 41-42चा जो काळ होता, तो काळ असा होता की सगळे दिवाणजी, शेठजी वगैरे सगळे गांधींचा पोशाख घालून असे खादी सगळे खादीत आली. म्हणजे व्यापारी तर अगदी खास तो धोतर हे करत, गांधी थोडेसे हे असल्यामुळे, आणि दिवाणजी सुद्धा त्यांचे असायचे. तर हे लक्ष्मण गायकवाड मामाचे आमचे होते, हे सेवादलात असतात. आणि त्यांच्याबरोबर मी ते चुनीलाल सेठी आणि ते तिथं जायला लागलो आणि माझा सेवादलाशी संबंध आला. 41 साली जेव्हा आम्ही शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये मी प्रवेशित झालो. आता ही शाळा जी आहे ही मराठ्यांचं थोडंसं बहुजनांची शाळा ती असल्यामुळे आता ह्या शाळेमध्ये कशी गंमत होती, ह्या शाळेमध्ये भाई वैद्य होते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की भाई वैद्य, तो सदा बोराटे वगैरे ही सगळी त्यावेळेला जरा आमच्यापेक्षा जरा वयाने 2-1 वर्षांनी मोठी असलेली, पण अगदी पोट बीट खादीचे वगैरे करून अशी ते आमचे त्यावेळेचे हिरो हे असे ते असायचे. स्वातंत्र्याच्या चळवळीचं बुलेटिन वाटणं वगैरे हे थोडंसं आमचे लहान मुलं तर आमच्या हातून आम्हाला कळत नव्हते की आपण काय वाटतोय, हे काय तितकंच फोटो काय दिलं की आपलं वाटत जायचं, उड्या मारायचं आणि असं चालायचं. आता 45 सालची जी गोष्ट आहे ती तुला मुद्दाम सांगतो. माझ्या ह्याच्यात आणखी एक ॲडिशन जे झालं ते असं झालं की महात्मा गांधींचा उपवास दिनशा मेहता बंगल्यात सुरू झाला आणि सेवादलाकडे त्याचं स्वयंसेवक म्हणून त्याचं काम होतं. आणि माझ्या नानापेठेमध्ये दत्तू जगताप होते, पण ते स्वतःला दत्तू काँग्रेस म्हणून आडनावली तसं. तर बरं, नानापेठेची गमतीची होती. स्वातंत्र्याच्या चळवळी इतकी ती भारलेली होती की चौकांची नावं सुद्धा अशोक चौक, तुमचा अरुणा चौक, नंतर हिंदमाता चौक, म्हणजे मंडळांची नावं वगैरे सुद्धा अशीच चळवळीतली नावं त्याला सगळी आलेली होती.
त्याच काळामध्ये कामगार वर्ग जे समाजी चळवळीचं जे कामगारांचं काम होतं ना, म्हणजे एस एम दृष्टीने सेवादल चालवलं होतं वगैरे, तर ती मंडळी कामाला जायची. पण आता ह्यानं आणायचं कसं, म्हणून मग रात्रीच्या शाखा रस्त्यावर सुरू केल्या. त्या खूप पॉप्युलर झाल्या त्या काळामध्ये. मोतीराम कल्याणकर नावाचे माझे सहकारी होते, पुष्कळ दशरथ कोळेकर, यशवंत पवार, अशी खूप मंडळी होती. आता ह्याच्यामध्ये थोडंसं जरा पुढारी पण कसं असायचं, त्यातल्या त्यात आम्ही शिकलेले, म्हणजे जरा त्यांनी शाळा सोडून ते कामाला लागलेले. तर यातून ती एक मग कामगार शाखांची एक वर्दळ सुरू झाली.